साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो। रहमतपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होत असलेला बेकायदेशीर बालविवाह रोखण्यात रहमतपूर पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे। या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे यांनी रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांचं मनापासून अभिनंदन तसंच कौतुक केलेलं आहे। वास्तविक स्वरूपामध्ये रहमतपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अल्पवयीन बालिकेचा विवाह हा एका मंदिरामध्ये सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना मिळाली। त्यांनी तात्काळ या संदर्भात बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देत त्यांच्या सहकार्यानं घटनास्थळी जाऊन तात्काळ या संदर्भातली त्या बालिकेची खातरजमा केली। तिच्या वयाचा दाखला त्यांनी मागितला असता विवाह करत असताना ही अल्पवयीन बालिका असल्याचं निदर्शनास आलं। या अनुषंगानं संबंधित विवाह करणाऱ्या सर्व त्या नातेवाईकांना भटजींना पोलिसांनी चौकशीच्या कामी ताब्यात घेतलेलं आहे। या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची अशी जिल्ह्यातील ही कामगिरी मानली जात आहे। अल्पवयीन मुलांच्या हक्काचं संरक्षण करणारी ही विधायक बातमी आज रहमतपूर पोलिसांच्या कामगिरीनं समोर आलेली आहे। राज्यामध्ये महिला आणि बालकांच्या हक्काचं संरक्षण करणारे कडक कायदे आहेत। या कायद्याची अंमलबजावणी करत असताना वेळोवेळी बालकांच्या हक्काची पायमल्ली अनेकदा होत असते। या घटनांना पायबंद घालण्यासाठी खऱ्या अर्थानं सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई कौतुकास पात्र ठरत आहे। अनुषंगानं कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे मॅडम यांनी सातारा आवाज सोबत बोलताना माहिती दिलेली आहे। नमस्ते, मी एसडीपीओ कोरेगाव। काल दिनांक 26 जून 2026 रोजी रहमतपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी एपीए नेवसे व त्यांची टीम पाठवली असता पडताळणी केली असता मुलीचे वय 15 वर्ष 5 महिने असल्याचे आढळले। तत्काळ सीडीपीओ कोरेगाव यांना कळवले। सीडीपीओ कोरेगाव यांच्या सांगण्यावरून सदर मुलीला महिला स्टाफ आणि त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशन येथे हजर केले। महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कोरेगाव यांनी रिपोर्टसह सदर मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर केले। त्यानंतर बाल कल्याण समितीने तिची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तिला काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका म्हणून घोषित केल्याने अंतिम आदेशानुसार तिचे शिक्षण, पुनर्वसन व समुपदेशन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे। बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये 18 वर्षाखालील मुलीचा विवाह करणे, विवाहाचा प्रयत्न करणे, मदत करणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे। अशा बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। मुलीचे बालपण वाचवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। नागरिकांना आपल्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर बालविवाह होत असल्याचे आढळल्यास किंवा ठरत असल्याचे आढळल्यास पोलीस प्रशासनाला किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर कळवावे। माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाईल।